नमस्कार, मी अश्विनी तडवळकर बी आर न्यूज चॅनलच्या बी आर विशेष या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मागच्याच आठवड्यात आपण आदिला नदीचा आध्यात्मिक दृष्टीने उगम कसा, त्याची आख्यायिका काय किंवा ती कुठून कुठपर्यंत वाहते आणि मग ही आपत्ती कशी आली याबद्दलची माहिती घेतली. पण आता आपण या भागामध्ये आदिला नदीच्या संदर्भात अशी माहिती जाणून घेणार आहोत की याचं भविष्य काय किंवा सोलापूरकरांनी नेमकी आपली काय भूमिका बजवायची आहे किंवा काय भूमिका पार पाडायची आहे, त्याबद्दल आपण सोलापुरातल्या तज्ज्ञ लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. मी या सर्व विभूतींची ओळख या ठिकाणी आपल्याला करून देते. आपल्याकडे आलेत आदरणीय श्रीनिवास वडकबाळकर सर, ज्यांनी गेले अनेक वर्ष भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून आणि त्या विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केलेलं आहे आणि सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि देश पातळीवर त्यांची ख्याती आहे. सध्या चला जाणूया नदीला या प्रकल्पावरती ते महाराष्ट्र शासनाचे सल्लागार म्हणून तज्ज्ञ व्यक्ती म्हणून काम करत आहेत आणि अर्थातच सोलापूरकरांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे सरांच्या बाबतीत मला आवर्जून सांगावंसं वाटेल की आदिला नदीवर सरांचा गेले अनेक वर्षांपासून विशेष संशोधनाचं काम झालेलं आहे आणि त्याचा उपयोग आत्ता या आपत्तीचं कारण काय किंवा या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागणार आहे याकरिता मार्गदर्शन रूपाने होणार आहे. सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. यानंतर दुसरी विभूती आहेत आपल्याकडे आलेले प्रवीण तळे सर, एक उत्कृष्ट पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि सध्या आपण ज्या नदीबद्दल चर्चा करतोय त्या आदिला नदीच्या समन्वयाचं काम ते समन्वयक म्हणून पार पाडत आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत डॉक्टर उत्कर्ष वैद्य सर. तेही अतिशय वेगळ्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत. आरोग्यासोबतच सामाजिक क्षेत्रातून कोणकोणत्या संघटनातून संस्थांमधून आपल्याला काम करता येतं याची पूर्ण बाजू ते भक्कमपणे सांभाळत आहेत आणि शिवाय पर्यावरण प्रेमी म्हणून काम करतात. माझ्या शेजारी बसलेले आहेत राजकिरण चव्हाण सर, एक इनोव्हेटिव्ह शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम करणारे शिक्षक अशी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. तसे पुरस्कारही त्यांनी आजवर प्राप्त केलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं मला त्यांच्याविषयी सांगावंसं वाटेल की आदिला नदीच्या बचाव समितीचे ते अध्यक्ष आहेत. की अशी संकल्पना आपण सोलापुरात निर्माण करावी असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी ही समिती निर्माण केलेली आहे. याच्यामध्ये सोलापुरातील बरीच जाणकार मंडळी सहभागी आहेत आणि काम करत आहेत. त्यांच्या शेजारी बसले आहेत पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी शिरीष गोळवलकर. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. कलाकार म्हणून त्यांची मुलं सुपरिचित आहेत. पण पर्यावरणाकडे वळून परसबाग या संकल्पनेच्या माध्यमातून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी देशी झाडं लावायची कामं, वेगळं काम ते सध्या करत आहेत आणि पर्यावरणाविषयी चर्चा, परिसंवाद अशाही आयोजनात त्यांचा सहभाग असतो. मला साधारणपणे आत्ता तुम्हा सर्वांना आमंत्रित का करावं असं वाटलं तर त्याचं एक कारण असं आहे, आपण सगळेजणच आदिला नदीबद्दल भरपूर बोलतोय. म्हणजे ती इतके वर्ष कशी दिसली नाही किंवा इतके वर्ष नेमकं आपल्याला कसं काही समजलं नाही किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्याला का नाही सांगितलं. तर याचं कारण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर येतच आहे. ज्याला जितकी कुवत आहे किंवा जितकी क्षमता सांगण्याची आहे तितकी लोक आपापल्या परीने ते सांगण्याचा प्रयत्न करतात. पण मला वडकबाळकर सरांना हे विचारायचं आहे की सर, ही नेमकी नदी कुठून उगम पावते आणि शास्त्रीयदृष्ट्या ती आम्हाला समजणं गरजेचं आहे. नेमकं हे नदीपात्र कसं आहे किंवा ते धरण जे बांधलेलं आहे इंग्रजांनी ते कधी बांधलेलं आहे आणि पुढे याचा प्रवाह कुठंपर्यंत जातो आणि त्याला कुठल्या कुठल्या ओढ्यांनी जोडलेला आहे याच्याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला हवी आहे. धन्यवाद. मी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या तर्फे बी आर न्यूजचे अगोदर आभार मानतो की त्यांनी हा अतिशय ज्वलंत असा जो हा विषय आहे आणि समाजाला हा पूरक असा जो काही हा भाग आहे याच्यासाठीचं हा प्रश्न मांडण्याची हा जो काही प्रयत्न करता आहात त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या तर्फे मी आभार या ठिकाणी प्रगट करतो. पहिल्यांदा या ठिकाणी जेव्हा आपण पहिल्यांदा आदिला नदी हा जो काही भाग आहे तेव्हा सर्वप्रथम प्रत्येकाची प्रतिक्रिया अशी असते की आपल्या सोलापूर शहराला नदी आहे का किंवा सोलापूर शहरामध्ये नदी आहे का. आपल्याला ओढे माहिती आहेत, बाळ्याचा ओढा माहिती आहे, कारंब्याचा ओढा माहिती आहे, शेळगी ओढा माहिती आहे, परंतु हा नेमका जो काही ओढा आहे
हा जेव्हा सगळे शब्द वापरतो त्यावेळेला आदिला नदी हा जेव्हा आपण हा शब्द आता वापरतो आहोत त्यावेळेला ती आदिला नदी या ठिकाणी आहे हाच भाग जवळजवळ विस्मृतीत गेलेला आहे. आणि हा विस्मृतीत जाण्यामागचा जो काही कारण मीमांसा जी आहे ती करताना आपल्याला एक लक्षात येईल की आपण जी काही आहोत ते अगोदर मोठ्या प्रमाणावरती जर आपण बघायला गेलं तर आपण भीमेच्या खोऱ्यामध्ये आपण राहतो, भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आपण राहतो. तसं जर पाहिलं तर भीमा ही सुद्धा कृष्णेची नदी आहे, कृष्णेची उपनदी आहे. त्यामुळे तसे आपण भीमा कृष्णेच्या खोऱ्यामध्ये राहतो. परंतु महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं खोरं हे मोठं असल्यामुळे कृष्णेचं महत्त्व हे त्या मानाने कमी आहे. जिचं महत्त्व हे खाली आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तिच्या नदीचं महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून आपण भीमा खोरे हे आपण जरा आपलं जे काही भाग आहे तो महत्त्वाचा समजूयात. आणि भीमा खोऱ्यामधला जो महाराष्ट्रातला जो मुख्यतः भाग आहे त्या भागामधला सीना नदीचा जो उपनदीचा जो भाग आहे त्या सीना नदीची एक उपनदी म्हणजे आदिला नदी आहे. म्हणजे लक्षात घ्या की आदिला नदी ही सीना नदीची उपनदी असून ती बालाघाटच्या डोंगरामध्ये उगम पावते. आणि ही जवळपास सोलापूर शहराच्या उत्तरेला साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावरचा जो डोंगराचा भाग जो पसरलेला आहे, उताराचा जो भाग पसरलेला आहे, म्हणजे बालाघाटची जे डोंगराची रांग आहे तिचा जो दक्षिणेकडचा जो भाग आहे आणि आपल्या बाजूने जर बघायला गेलं तर तो उत्तरेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचं सर्व काही जे काही पाणी आहे ते पाणी एकत्रित गोळा होऊन येण्याचं जे प्रमाण आहे आणि त्याच्यापासूनचा जो एक प्रवाह बनतो तो प्रवाह म्हणजे आदिला नदी होय. तर ही आदिला नदी जी आहे ही आदिला नदी ही वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा हजारो वर्षापासून ती त्या ठिकाणी ती आहे, ती वाहते आहे. आणि परंतु इंग्रजाच्या काळामध्ये आपला हा जो काही भाग आहे हा दुष्काळी भाग आहे याची जाणीव ठेवून आणि या ठिकाणी इंग्रजांच्या काळामध्ये मोठमोठे जे दुष्काळ पडले आणि त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठीक तऱ्हेने झालेली नसल्यामुळे किंवा शेती ही व्यवस्थित होत नसल्यामुळे त्यासाठी शेतीच्या सिंचनाला पाणी देता येईल का, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल का या उद्देशाने म्हणून हा आदिला जो काही नाला म्हणता येईल, खरं तर त्यावेळेला ती आदिला नदीच होती, परंतु ती आदिला नदी ही जी आहे ही अडवता येईल का याचा विचार करून सोलापूरच्या आत्ताच्या उत्तरे बाजूला असलेल्या हा हिप्परगा जो तलाव आपला जो आहे किंवा एकरूप तलाव ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी इंग्रजांनी 1860च्या काळामध्ये सर्व्हे केल्यानंतर त्या ठिकाणी हा सगळा जो काही बालाघाटच्या डोंगराच्या उतारावरून येण्याचा मोठा पाण्याचा जो प्रवाह आहे, वेगवेगळ्या भागातून येणारा जो प्रवाह आहे हा सगळा एकत्र येऊन अडवावा आणि त्या ठिकाणी धरण बांधावं अशा तऱ्हेची योजना त्यांनी राबवली. आणि 1868 साली त्यांनी या धरणाचे पायाभरणी जी आहे ती केली. जवळजवळ 2 ते 3 वर्ष हे काम चाललं आणि नंतर 1870-1871 मध्ये या धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर या धरणामध्ये जी आदिला नदी त्यावेळची जी आदिला नदी आणि आदिला नदीचं जे मोठ्या प्रमाणावरचं जे पाणी होतं ते अडवलं गेलं आणि ते अडवलं गेल्यानंतर त्याच्यापासूनचा मोठा हा असा एकरूप तलाव किंवा आत्ताचा जो आपण हिप्परगा तलाव म्हणतो तो तलाव जो आहे तो त्या ठिकाणी तयार झाला. आणि त्याच्यापासून त्यावेळेला त्या काळापासून ब्रिटिशांच्या काळापासून आजूबाजूच्या जवळजवळ 15 ते 20 गावांना सिंचन व्यवस्था आणि पाण्याच्या पिण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर जेव्हा सोलापूरला शहराचा भाग मोठा होऊ लागला, म्हणजे सोलापूर शहरामध्ये शहर हे त्यावेळेला सोळापूर असं जसं आपण आता आपल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक माहितीमधनं जेव्हा म्हणतो की 16 वेगळी वेगळी गावं एकत्र येऊन हे सोलापूर तयार झालेलं आहे, तसं त्याच्यामध्ये हा जसा भाग एकत्रित गावठाण मोठं व्हायला लागलं आणि जशी जशी पाण्याची टंचाई त्यावेळेला जाणवू लागली त्यावेळेला या हिप्परगा तलावाचं पाणी हे पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून सुद्धा पुरवण्यात यावं असा विचार त्यावेळेला करण्यात आला. आणि त्याचीच जी परिणिती जी झाली ती म्हणजे एकरूप तलावापासून ग्रॅव्हिटीने म्हणजेच
उताराच्या दिशेने पाणी यावं अशा तऱ्हेने येऊन आत्ताच्या रूपाभवानी पाशी असलेला भवानी पेठेचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी ही इंग्रजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आणि तिथून सोलापूरला पाणी पुरवठा करण्यात आला. अशा तऱ्हेची ही या ठिकाणची गोष्ट आदिला नदीबद्दल आपल्याला सांगता येईल. वा, म्हणजे ब्रिटिश चांगलंही काहीतरी देऊन गेलेत याचं एक उत्तम उदाहरण आहे. कारण मला वाटतं जागतिक दर्जा नुकताच या धरणाला, मी आता धरणच म्हणेन कारण ते धरणच आहे, आपण तलाव म्हणतो त्याला, पण आपणही सोलापूरकरांची जबाबदारी आहे की आपण आता आजपासून त्याला धरणच म्हणूया, तलाव नको म्हणूया. तर त्याला जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि तो वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ग्रॅव्हिटेशन हा मुद्दा तुम्ही जो मांडला, तर मला वाटतं ते बऱ्याच ठिकाणी ती पण माहिती प्रसारित होती की हा वेगळा काहीतरी प्रकार आहे जो ब्रिटिशांनी ओळखला आणि पिण्याच्या पाण्याची किंवा सिंचनाची व्यवस्था केली. कारण जगाचा पोशिंदा चांगला सेफ राहिला पाहिजे याचा विचार त्यांनी त्या काळी केला होता. सर, खूपच छान माहिती ही आम्हाला मिळालेली आहे. आता मी तळे सरांकडे वळते. तळे सर, तुम्ही आत्ता समन्वयक म्हणून काम करताय. पूर आला किंवा जो काही अतिवृष्टीचा त्रास झाला तर त्याच्यानंतर तुमच्या खरं तर समन्वयाची बाजू आणखीन ताकदवर व्हायला हवी आहे. त्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न झाले किंवा मग काय नेमक्या अडचणी आला त्या काळामध्ये? साधारणतः हा विषय गेले 4 वर्षापूर्वी राजेंद्र सिंहांची जी जलबिराजीच्या टीम मार्फत हा विषय पुढे आला. त्यामध्ये वडबागड सर आहेत, राजेंद्र सिंह सर स्वतः आहेत, चूक सर आहेत, डॉक्टर अनिल नारायण पेटकर आहेत. ह्या मंडळींनी हा सगळा विषय सांगितल्यानंतर त्या विषयामध्ये काम करायची इच्छा प्रकटली. कारण का सोलापूरमध्ये नदी आहे हे ज्यावेळेस जाणवलं आणि दक्षिणेला एक नदी आहे दुबदुबी, अशा 2 नद्यांचा सोलापूरला फार उपयोग होईल. आणि शहराच्या बाजूला नदी आहे हे लोकांनाच माहिती नाही आणखी. ज्यावेळेस 4 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस ह्याचा प्रवास केला आणि त्यामध्ये काही गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, त्यावेळेस शंभरकर साहेब जे होते, कलेक्टर साहेब, त्यांच्या माध्यमातून हा सगळा विषय आम्ही मिटिंगच्या माध्यमातून प्रत्येक ते घ्यायचे. आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत जिल्ह्याचे आहेत, तर नद्यांच्या विषयातले ते आहेत स्वतः, म्हणजे कलेक्टर त्याचे बॉस आहेत. तर मग त्यांनी हा विषय घेतल्यानंतर ते प्रत्येक विषय आम्ही टप्प्याटप्प्याने घेत गेलो. आणि आता जसं हे 3-4 वर्षापूर्वी माहिती झालं होतं, पण लोकांना नदी आहे हेच माहिती नव्हतं. म्हणजे ओढाच समजत होते लोक. नदीचं प्रकटीकरण ज्या पद्धतीने केलं की ज्या पद्धतीने पूर आला सोलापूरला, आणि बऱ्याच लोकांना माहिती होतं की सोलापूरला नदी आहे, त्याबद्दल प्रवीणजी काहीतरी काम करतायत, ही सगळी मंडळी काम करतायत नदी विषयातली. रणजित जोशी आहेत, वडाबागड सर आहेत, ही सगळी मंडळी काही ना काही त्या लेखनाच्या माध्यमातून करतात. पण ऍक्च्युली नदी आहेच कशावरून, म्हणजे लोकांना जोपर्यंत जाणीव झाली नाही, ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस लोकांना जाणवलं नाही खरंच नदी आहे. म्हणजे प्रकृतीला सुद्धा आपलं मूळ रूप दाखवायची संधी मिळाली आणि गरज वाटली अतिक्रमणामुळे किंवा जे काही चालू आहे त्यामुळे. आणि जसे ओढे नाले आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले की बऱ्याच ठिकाणी घाण पाणी ओढ्यांमध्ये सोडलं जातं. त्या लोकांना आम्ही बऱ्याचशा सांगितले, बऱ्याचशा गावामध्ये ज्यावेळेस हे कॅम्पेन केलं शासनामार्फत, जवळपास 5-6 गावामध्ये आम्ही फिरलो, पण लोकांमध्ये आणखीन अवेअरनेस एवढा म्हणावा तसा कमी आहे. आणि मी त्या माध्यमातून मग राजकिरण चव्हाण सरांशी मी बोललो की अवेअरनेस पहिल्यांदा लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. तुमच्या गावात नदी आहे, शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत सरपंच असतील, ह्या सगळ्यांना लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे. नदी हा किती महत्वाचा स्रोत आहे. नदी आल्यानंतर गावाचं अर्थकारण म्हणा किंवा संस्कृती म्हणा हे टिकली जाते आणि त्या माध्यमातून समाजाला त्याचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी नदी विषयात काम करणं अपेक्षित आहे. कारण का एकट्याचं हे काम नाहीये. नदी, समाज आणि पर्यावरण हा सगळा विषय एकंदर सर्वांनी घेणं अपेक्षित आहे आणि त्या मध्येतून हा सगळा विषय होऊ शकतो. फक्त नदीने ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस हा विषय जास्त आणखीन प्रकर्षाने जाणवला की खरंच त्यावरती काम होणं अपेक्षित. समूहाने करण्याचं हे काम आहे, म्हणजे जनजागृती आणि महत्वाची, त्यासोबत सगळी एकमेकांना साखळी बांधून हे पुढे काम जायला पाहिजे. सर, त्याला जोडून एक प्रश्न विचारते. मगाशी आपण चर्चा करत होतो बसल्यावरती, तर तेव्हा सरांनी सांगितलं की शेळगीकडून येणारा एक नाला, कारंब्याकडून एक येणारा नाला आणि पुन्हा जो काही महिला मिश्रित भाग आहे तो पुणे नाक्याच्या अलीकडच्या भागामध्ये आपल्याला दिसतो. जेणेकरून त्या भागात राहणाऱ्या माझ्या एक 2-4 नातेवाईक, म्हणजे वैयक्तिक अनुभवाचं सांगते की 2-4 जे नातेवाईक राहतात त्यांच्याकडे जी तांब्याची भांडी आहेत ती काळी ठिक्कर पडलेली आहेत. मी घरी गेल्यानंतर त्यांना विचारलं की हे असं का, तर ते म्हणे की इथे ओढा आहे ना,
नाला आहे तर त्यामुळे ते काळं पडतं. म्हणलं ह्याचं काय लॉजिक कळलं नाही मला. तर त्यांनी मला समजावून सांगितलं की ते प्रदूषित जे काही आहे प्रदूषणाचं सोर्स म्हणा किंवा हवा म्हणा किंवा मग आणखीन काही मला इतकं शास्त्रीय शब्दात सांगता येणार नाही, तर ते भांड्यावर होऊ शकतं. तर मानवी आरोग्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, की जेणेकरून तिथून तो प्रवाह जात असताना त्याचा दुर्गंध म्हणा किंवा डास म्हणा किंवा आणखीन काही साथीचे रोग याचा काही संबंध असू शकतो का? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे. सोलापूरकर वासियांसाठी सगळ्यात महत्वाची जशी आता ज्यावेळेस नदी आपल्या सोलापूरमध्ये आदिला नदी आहे हे मला पण कळल्यानंतर, कारण का मीही मागच्या पिढीतनं मला कुणाकडनं याचा इतिहास मी जाणला नव्हता किंवा मला माहित नव्हता, पण ज्यावेळेस या सोलापूरला आदिला नदी आहे असं मला समजलं आणि वडकबाळकर सर, त्यानंतर तळे सर, राजकिरण चव्हाण सर यांच्या मार्फत पण याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झाली आणि एक आदिला नदी जे संवर्धन कृती समिती स्थापन झाली आणि त्यानंतरच या ज्या तुमच्या मनातले जे शंका प्रश्न आहेत वगैरे या संदर्भातल्या चर्चा झाला वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांमधनं हे चळवळ स्वरूपातच या गोष्टीला सुरुवात झाली. जसं तुम्ही आता प्रश्न विचारला तर हा प्रश्न हा खूप वर्षांपासून म्हणजे हे जे नाले तुम्ही जे सांगितले आता की कारंबा नाका आहे, अवंतीनगरचा नाला आहे किंवा बाळ्यातला इकडचा ओढा आहे, म्हणजे या परिसरात राहणारी जी घरं आहेत किंवा यातली जी या ठिकाणची जी नागरिक आहेत तर त्यांना हा त्यांच्या इथे जे काही घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत याचं मेंटेनन्स प्रचंड आहे. म्हणजे याच्यामुळं त्यांची तांब्याची भांडी आहेत, चांदीची भांडी आहेत, लोखंड आहे, अक्षरशः याचं सगळं पूर्ण रंग बदलतो आणि लोखंड तर भुगा होतो खूप लवकर. म्हणजे थोडक्यात काय, जे नॉर्मल एखाद्या गोष्टीचं आयुष्य असलं पाहिजे त्याच्यापेक्षा अतिशय कमी आयुष्य हे त्या वापरण्याच्या गोष्टींचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एसी घेऊया आपण, ह्या भागातले कुठलेही एसी टिकत नाहीत, इथे कुठलीही कंपनी एसी द्यायला तयार नाही आहे या भागामध्ये किंवा ते मेंटेनन्स पण करायला तयार नसतात. तर हे असे खूप म्हणजे इकडच्या भागातल्या लोकांना हे भेडसावणारे खूप मोठे प्रश्न आहेत. आता याचा हा तरी इतर आपल्या एक फिजिकल गोष्टी आहेत वापरातल्या त्या संदर्भातला आहे. जसं आपण म्हणतोय की प्रकृती जी बनलेली आहे बाहेर, जे पंचभौतिक प्रकृती आहे, तसंच आपलं जे शरीर पण आहे हे पंचभौतिकच आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलंय. त्याच गोष्टींनी ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आपल्या बनलेल्या आहेत. तर त्याच्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये काही आयन्स आहेत, जसे मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, इव्हन सिल्वर सत्य पण आयन्स आपल्याला शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगाला येतात. तर या पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आयोनिक इम्बॅलन्स इथं होऊ शकतो अशा पद्धतीच्या या वेपर्स आहेत किंवा हे जे वेगवेगळे जे गॅसेस जे आहेत. समजा जर प्रदूषित पाणी असेल आपल्या आजूबाजून वाहत असेल तर त्यातून एक विशिष्ट प्रकारचे काही गॅसेस निघतात, लाईक कार्बन मोनॉक्साईड आहे, इतर जे नायट्रोजन आहेत किंवा कार्बन डायऑक्साईड आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे वायू निघतात आणि ते आपल्याला जे सभोवताली राहत असतील किंवा इतर जे काही प्राणी आहेत, तिथले पक्षी आहेत वगैरे किंवा तिथले जे काही वस्ती आहे तिथल्या नागरिकांना याचा नक्कीच त्रास होतो. श्वसनाची त्यामुळे आजारे निर्माण होतात वेगवेगळ्या प्रकारे. तसेच जे पाणी समजा जास्त जर थांबलं असेल किंवा काही एखाद्या वेळेस त्यात अडथळा निर्माण झाला असेल तर त्या थांबलेल्या पाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू वाढतात जे धोकादायक आहेत मानवी वस्तीसाठी. पर्क्युलेशन पण कदाचित होऊन निचरा होऊन सुद्धा त्याचं पिण्याच्या पाण्यात म्हणा किंवा बोर मध्ये सुद्धा वेगवेगळे, कारण का पर्क्युलेशन होतं आणि जे पाण्याचे जे बोर वगैरे या भागातल्या परिसरातले आहेत त्या ठिकाणी जर हे पाणी जे आहे तर त्या पाण्याच्या स्रोतामध्ये जाऊन मिक्स होतं, त्याच्यात टीडीएसच्या मात्रेमध्ये बदल होतो आणि टीडीएस खूपच त्याचा वाढतो. त्यानंतर त्यातनं काही केमिकल्स पण त्यातला निचरा होऊन ते जाऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यामुळे त्वचेचे ह्या भागात कधी दिसतात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना किंवा छोटे छोटे जे किडे आहेत, कीटक जे वाढतात अशा पाण्यामध्ये, त्याच्यामुळे चावलेले वेगवेगळे आजार होतात. त्यानंतर इतर जे व्हायरल फिवर आहे, डेंग्यू सदृश्य काही आजार आहेत, अशांची पण संख्या भरपूर आहे. असे विविध आजार हे आहेत. आम्ही जर बघतोय तर आमच्या वैद्यकीय भाषेत 70% आजार हे पाण्यापासून निर्मित आहेत आम्ही असं म्हणतो साधारणतः. म्हणजे आजार निर्माण होण्याचे कारण जी आहेत म्हणजे आपलं खाणं पिणं हे आहेच आहे, अनुवंशिकता आहे आणि आपलं जे काही जगण्यातल्या जे वेगवेगळ्या गोष्टी जे आहेत, बदल जे आहेत आपल्या व्यवहारातले, ते हे वेगळे याचे कारण आहेत. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त हे आजार बसे पाण्यानेच निर्मित होतात. त्यामुळे पाणी हे स्वच्छ असावं आणि ते पिण्यालायकीचं असावं किंवा त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी जर कुठे आपल्याला असं जाणवत असतील समाजामध्ये तर त्यात सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक त्यात जनजागृती करून यातनं चांगला मार्ग, हा सगळ्यांच्या सोयीचा मार्ग निवडून सगळ्या लोकांसाठी आपल्याला सेवा करण्यासारखी आपण इथं करू शकतो. ही खूप महत्वाची माहिती होती. डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्याला हे समजलं आहे की
पर्क्युलेशन म्हणा किंवा मग डास असतील म्हणा किंवा आणखीन काही साथीचे आजार असतील ते होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यासाठी आपण एरवी जी प्रिकॉशन घेतो तिथं घेऊच, पण तो भाग सखल जो काही आहे तोही स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रामाणिकपणे हो. प्रयत्न करू शकतो. सामाजिक आपल्या जबाबदारी. पुरतं तरी सामाजिक जबाबदारी आहे, सर्वांची पार जबाबदारी पाडू शकतो. मी वळते कृती समितीचे अध्यक्ष. नेमकं हे असं आपण काहीतरी करावं याचा विचार कधी डोकावला? आता तर हे नदीनी प्रकटीकरण केलं, तिचं रूप तिने मूळ दाखवलं, पण हा थैथयाट होण्याच्या आधीच हे सगळं जमवून आलं होतं. तर कसं नेमकं काय सुचलं? त्याच्यामागे आणखी एक दुसरं कारण आहे की मी त्या परिसरामध्ये राहतो आणि त्या परिसरातल्या अडचणी आम्ही गेल्या अनेक वर्ष म्हणजे जवळपास 2.5-3 वर्षापासून डॉक्टर साहेब पण तिथं आहेत, त्यामुळं त्यांनाही माहीत आहे. आपण जर काही नाही केलं तर याच्या पुढे आत्ता जे आपल्याला दिसतंय त्याच्यापेक्षा मोठं संकट आपल्यासमोर उभं राहणार आहे याचा अंदाज आम्हाला येत होता. परंतु याला कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं, कुठेतरी वाद पेटणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून विचार करत असताना त्या परिसरातल्या काही बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांना भेटणं आणि आपले सगळे म्हणणे त्यांच्यापर्यंत मांडणं या दृष्टिकोनातून एक सुरुवात झाली होती. ती सुरुवात करत असताना आदिला नदीनं आपलं जे काही स्वरूप दाखवलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की हा प्रश्न जो आहे फक्त आमच्या राहत्या ठिकाणाचा नाही आहे, तर आपल्या आसपास असणाऱ्या सगळ्याच नगरांचा आहे. मग अशा वेळेस फक्त एखाद्या विशिष्ट भागातल्याच लोकांनी उठावं आणि याच्यावरती काम करावं म्हटलं तर एक मर्यादेनंतर तुम्हाला काय म्हणूयात तुमची ताकद कमी पडते. अशा वेळेस जर आपण याला संवर्धनाचं स्वरूप जर दिलं तर ती अनेकांचा अस्तित्व विषय बनू शकतो. या दृष्टिकोनातून मग आदिला नदी आणि परिसर, नदी नाही घेतला तर त्याचा परिसर देखील त्यामध्ये जर आला तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना म्हणजे खास करून सोलापूरच्या लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता येईल. या दृष्टिकोनातून मग चर्चा झाली. चर्चेतून मग ठरलं की काय करता येण्यासारखं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा आपण एकत्र येण्यासाठी काहीतरी असं बॉन्डिंग होणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येईल तर कृती समिती करूया. बरं ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचं? कृती समिती नेमकं आपलं काम कसं बजावेल? कारण इथं तज्ज्ञ आपल्यासमोर आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल. परंतु लोकांना एकत्र करायचं असेल, त्यांच्या समस्या किती भयंकर भविष्यात होणार आहेत याची जर जाणीव करायची असेल तर आपल्याला लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मग कृती समितीची स्थापना झाली आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनातून मग काही कॉमन मुद्दे आपण एकत्र घेतले आणि या मुद्द्यांना लोकांच्या समोर नेणं आणि त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जागृती करणं या दृष्टिकोनातून विचार चालू केला. ज्याच्यामध्ये आम्ही काही कॉर्नर बैठका घेतोय वेगवेगळ्या एरियामध्ये, तिथं जाऊन तिथल्या लोकांना आपल्या समितीच्या माध्यमातून काही पॉडकास्ट असतील, काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना ती जाणीव जागृती करून देतो. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आम्ही घेतोय तो म्हणजे याच्या संदर्भात आम्ही वेबसाईट तयार केलेली आहे आणि याच्या संदर्भातले जे काही आपल्याकडे पुरावे असतील किंवा त्याचा अभ्यास असेल तो त्या वेबसाईटवरती असेल, जेणेकरून आता आपण सगळेजण जाणतोय की आता सोशल मीडिया किंवा इंटरनेटचं जमाना आहे. लोकांना याच्यामधून शोधण्याची म्हणजे सहज त्यांचं ती आता भावना असते. त्या माध्यमातून ज्यावेळेस ते शोधायला जातील तर वेबसाईटच्या माध्यमातून ती साक्षरता म्हणूया आपण, रिव्हर लिटरसी म्हणूया आपण, त्या बाबतीतले आपल्याला वाढवता येईल. पुढच्या पिढीला अरे मागे नदी होती हे सांगण्यापेक्षा हे समोर जे आहे आणि पुढे जे आपल्याला जायचंय तो मार्ग, नदी साक्षरता आपल्याला वाढवता येईल का, त्याच्याबद्दलच्या भावना लोकांच्या मध्ये तयार करता येईल का, या दृष्टिकोनातून तो विषय आपण घेतला. फेसबुक पेज असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण लोकांना एकत्र करतोय. याच्या पलीकडे जाऊन आणखी एक आम्ही विचार करतो की आपण शाळेमध्ये असा एक उपक्रम घेता येईल का, आदिला नदी जुन्या नदीची नव्यानं ओळख, असं जर आपण काही शाळांमध्ये जाऊन त्यांना आपण काही इनपुट दिले आणि त्या माध्यमातून प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक मुलांच्या समोर हा जर विषय गेला तर उद्या आपल्या प्रत्येकाच्या निबंधामध्ये सोलापूर विषयी ज्यावेळेस एखादी निबंध लिहिण्याची वेळ त्या शिक्षकाला येईल किंवा त्या मुलांना कधी मांडायची वेळ येईल तर तिथं नक्कीच हा विषय असेल की सोलापूर हे आदिला नदीच्या काठाशी वसलेलं शहर आहे. हा निबंधाचा कधी भाग गेल्या अनेक वर्षामध्ये कधी झाला असेल असं मला वाटत नाही एक शिक्षक म्हणून. आणि त्यातून असं होईल की एखादी गोष्ट एका मुलाच्या माध्यमातून जर त्या पालकांपर्यंत गेलं तर त्या पालकांना आपल्याला याच्यामध्ये आणता येईल आणि हा जो काही जनचळवळीचा भाग आहे तो आपल्याला विस्तृतपणे करता येईल. या दृष्टिकोनातून आपण या समितीच्या माध्यमातून विचार करतोय. त्याचबरोबर सरांनी आम्हाला मार्गदर्शन करताना असं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही फिरताय किंवा चालताय तर तुम्ही चालताना असं काही करता येईल का, एखाद्या दिवशी तुम्ही एखादा भाग चालायचा, त्यानिमित्तानं लोकांशी चर्चा करायची आणि त्यातून लोकांना एकत्र आणायचं. कुठलंही माध्यम तुम्ही निवडा ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना एकत्र करणं, त्यांचं अवेअरनेस वाढवणं आणि त्यांचा इंटरेस्ट याच्यामधला वाढवणं. कारण अनेक वेळा असं होतं की हा विषय माझ्यासाठी नाही आहे. जर तुम्ही सोलापूरच्या बाबतीत जर जुळे सोलापूरचा विचार केला तर त्यांच्यासाठी हा विषय नगण्य आहे किंवा त्यांना हा माहीत नसलेला विषय आहे. कारण त्यांच्यासाठी
ही अडचणीची बाबच नाही आहे ना. परंतु ज्यावेळेस तुम्ही याला संवर्धनाच्या स्वरूपात येता त्यावेळेस तुम्ही सोलापूरला ज्यावेळेस अनेक वेळा असं बोलताना आपण म्हणतो की सोलापूरची चादर, सोलापूरची सतरंजी, सोलापूरची चटणी, कडक भाकरी, हे वैशिष्ट्य सांगत असताना सोलापूरची आदिला नदी म्हणून जर आपण मार्केटिंग करायला क्या लागलो बात आहे. तर या ठिकाणी मग लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि आपल्याला आणखी एक आत्ताच शुभशकून म्हणून आपण आता जो हिप्परगा तलावाला जो काही त्याचा इरिगेशन सिस्टीमला जो वारसा दर्जा मिळाला त्यामुळं त्याच्याकडे बघण्याचा आणि शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि याला एक पिकनिक व्ह्यूने किंवा एक तो परिसर सुधारण्याच्या बाबतीत आपल्याला एक चांगला पर्याय पॉझिटिव्ह मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून खूप करता येऊ चांगला शकेल. मुद्दा आपल्याला निसर्गानेच दिलाय असं दिलेला म्हटलं आहे. तर काही हरकत नाही. आणि शेवटी सांगायचं एवढंच आहे, सोलापूर ची ही आदिला नदी आहे आणि तिचा जीव तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे तिचा जीव वाचला तर तुमचा जीव मात्र त्यामुळे वाचला. नक्कीच, म्हणजे तिला सुस्थितीत आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्याला सुखी ठेवू शकते इतकं मात्र निश्चित आहे. परसबागच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय. आम्ही आता नदीपात्राच्या इकडे थोडासा प्रवास केला होता एका विशेष वृत्तांताच्या माध्यमातून. तर मला असं जाणवलं की कॅनॉलच्या आजूबाजूला प्रचंड झाडी आहे पण बराच गवताळ भाग आहे. तर परसबाग नेहमीच पर्यावरणप्रेमी जे सगळे सोलापूर शहरातले आहेत, जवळपास 200-250 लोक आहेत मी जाणते ते. 450 सॉरी 450 लोक आहेत. तर या सगळ्यांना हाताशी घेऊन किंवा त्यांच्या हातात हात देऊन आपण त्या भागामध्ये काही दुर्मिळ झाडं किंवा दुर्मिळ वृक्षांचं रोपण करण्याचा काही प्रयत्न करू शकतो का? हो, करू शकतो ना. म्हणजे जे आपण पॉझिटिव्ह मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतो त्याची सुरुवात अशी समूहाने जर आपण केली तर हा मुद्दा कसा रूपाला येऊ शकतो? करू शकतो आपण. एक पर्यावरण प्रेमी म्हणून मी असं म्हणेन की आधी काय झालं या नकारात्मकतेत जाण्यापेक्षा आपण इथून पुढे सकारात्मकपणे काय करू शकू याच्यावर आपण भर दिला पाहिजे. जर कुठली नदी आपण बघितली तर ती नदी आपल्या नदीच्या आजूबाजूचा खूप मोठा परिसर समृद्ध करत जाते. बरोबर. दुर्दैवाने आपल्याकडे विरुद्ध झालं होतं पण आपण इथून पुढे ते चांगलं करूया. आपला परिसर आपण नदीच्या माध्यमातून समृद्ध करूया. नदीच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून एक ग्रीन बेल्ट आपण तयार करू शकतो ज्याच्यामुळे प्रदूषण आपलं खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्याचबरोबर नदीवर छोटे छोटे बंधारे बांधून घाट तयार करून एक पिकनिक पॉइंट तयार करू शकतो. आणि शहरालगत असल्यामुळे आपल्याला सर्वांना म्हणजे एसटी स्टँड जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, सुदैवाने आता विमानही येते म्हणजे येतातच आहेत, सुरुवात झालेली आहे. तर मे बी याचा सगळ्याचा समग्र असा परिणाम चांगला होईल की सोलापूरचं जे काही पॉझिटिव्ह मार्केटिंग मी असं मानते की सुरू आहेच. सोलापुरी चादर, चटणी आणि IT पार्क याच्याही पुढे आपण जाऊन अरे काय सुंदर नदी आहे, स्वच्छ नदी आहे, जसं गोकर्णाबद्दल बोललं जातं त्या तळाबद्दल, समुद्राबद्दल, तसं आपल्या सोलापूरच्या आदिला नदीबद्दल बोललं जावं असं वाटतं. आणि त्याच्यासाठी सर्वांनीच समूहाने काम करणं खूप गरजेचं आहे. पण सर मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कारण तुम्ही शासनाचे आहात सल्लागार म्हणून. तर आपण या नदीच्या संदर्भात शासनाला जो काही तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे आपल्या राज्यातील वेगवेगळ्या नद्यांच्या बद्दल सल्ला किंवा इनपुट देता किंवा हे असं होऊ शकतं, हे असं नाही होऊ शकत किंवा हे केलं तर जास्त बेटर असेल, तर आपण काही सुचवू इच्छिता का? हो, याबद्दलचा जो काही भाग आहे तो आपण मगाशी आपल्याला सर्वांनाच याच्यामध्ये चर्चेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि ती चर्चा पुढे न्यायची आहे. त्यासाठी मी तो थांबलेलो होतो त्या ठिकाणी. परंतु आपण आदिला नदीचा जो अर्धवट जो भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये जरा पुढचा अगोदर बोलूयात आणि मग त्याच्यानंतरचा जो काही एकंदर त्याच्याबद्दलची जी काही त्याची माहिती आहे त्याबद्दलचा विचार आपण त्याप्रमाणे तो घेऊया. एक लक्षात घ्या या ठिकाणी की कुठलंही शासन म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जी वेगवेगळी जी कार्यरत विभाग असतात त्या प्रत्येक विभागाचं एक स्वतंत्र फ्रेमवर्क ठरलेलं आहे आणि त्या फ्रेमवर्कमध्ये ते काम करतात. खरी गोष्ट जरुरीची आता अशी आहे की हे सगळे फ्रेम एकमेकाला कसे जोडले जातील या ना त्या कारणाने आणि माझी तुझी अशी जबाबदारी एकमेकावरती न टाकता हे सगळी आपली एकत्रित जबाबदारी आहे. अशा तऱ्हेनं जेव्हा याच्यामध्ये काम होईल तेव्हा निश्चितपणेच आपल्याला याच्यामधला एक चांगला यशस्वी अशा तऱ्हेचा पॉझिटिव्ह असा त्याप्रमाणे आपल्याला याच्यातून एक मार्ग निघू शकतो आणि त्याच्यातून चांगलं एक कार्य म्हणून आपण याच्यामध्ये निश्चितपणे करू शकू.
परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करताना अगोदर त्या नदीची पूर्ण शास्त्रीय माहिती करून घेणं आणि नेमके ह्या ज्या काही अडचणी आज आलेल्या आहेत, आज नेमका जो काही पूर आलेला आहे किंवा नेमकेपणाने काही वसाहतीमध्ये जो पूर शिरलेला आहे, याची जी नेमकी जी कारणमीमांसा जी आहे, ती कारणमीमांसा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत म्हणजे ते कारण अगोदर ती मुळातली जी कारण आहे त्या कारणातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे आणि मग त्याच्यातून याच्या नंतर किंवा पुढील पुनरावृत्ती ह्याची होणार नाही. अशा तऱ्हेने जेव्हा आपण याच्याबद्दल विचार करू त्याच वेळेला आपल्याला याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे चांगल्या तऱ्हेने मिळू शकेल. आपण आता हा विचार केला की पाणी अडवलं. इंग्रजांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये 1870-1871 पर्यंत हे पाणी अडवलं, पण त्या पाणी अडवण्याचा परिणाम असा झाला की जवळजवळ जे निम्म खोरं आहे ते निम्म खोरं बंदिस्त झालं. आणि निम्म खोरं बंदिस्त झाल्यामुळे पुढे सोलापूर शहराला किंवा ह्या आपल्या बाळे आणखीन कारंबा आणखीन हा जो आत्ता आपल्याला जो पुणे चा जो महामार्ग आहे त्याच्यावरती जो काही आपल्याला हा आजूबाजूचा जो मार्ग आता आपल्याला दिसतोय, त्या ठिकाणी ओढ्याच्या रूपामध्येच फक्त हे काही बाकीचे सगळे प्रवाह राहिले आणि त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष झालं. हा खरा तर त्याच्यातला तो भाग आहे. म्हणजे ते मूळ नदी पात्रच आहे, ते खरं सगळं मूळ नदी पात्र आहेत. नदीला मिळणारे हे वेगवेगळे जे काही ओढे आहेत, वेगवेगळे जे उपनद्या आहेत, या म्हणजे आदिला नदीची जी उपनद्या आहेत त्याच आहेत या, की एक बार्शीकडनं येणारी आहे, एक हैदराबाद रस्त्याकडनं येणारी आहे, हैदराबादचा जो उंचवट्याचा भाग आहे त्या भागाकडनं येणारी आहे, एक बार्शीच्या उंचवट्याच्या भागाकडनं येणारी आहे आणि आत्ताही आपण म्हणण्याप्रमाणे तुळजापूरच्या बालाघाटच्या डोंगराच्या उंचवट्याकडनं येणारा हा सगळा जो काही भाग आहे तो. आणि हा सगळ्यानंतर खाली जाऊन तो शेवटी सीना नदीला मनगोळीच्या पाशी वरच्या अंगाला जरा त्या ठिकाणी तो हा प्रवाह आदिला नदीचा प्रवाह त्या ठिकाणी तो जाऊन मिळतो. एकूण ही लांबी आहे ही 50 किलोमीटर आहे. बापरे. आणि ही 50 किलोमीटर मधली एकरूप तलावापर्यंतची जी याची जी लांबी आहे ती साधारण 25 ते 30 किलोमीटरच्या जवळपास येते. म्हणजे एकरूप तलावानंतर सुद्धा जवळपास आपल्याला 20 किलोमीटरचा जो काही भाग आहे तो संबंध हा भाग आहे की ज्याच्यामध्ये आजपर्यंत कधी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीशिवाय पाणी आलेलं नाही. पण ज्या वेळेला अतिवृष्टी झालेल्या आहेत, ज्या वर्षामध्ये, मग ते कधी 5-10 वर्षांनी झालेले आहेत, कधी 10-20 वर्षांनी झालेले आहेत, कधी 25-30 वर्षांनी झालेले आहेत, त्या वेळेला या नेमक्या अतिवृष्टी झाल्यानंतरच किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर हिप्परगाचा जो काही धरण आहे किंवा हिप्परगा जो तलाव आहे तो ओव्हरफ्लो जेव्हा होईल त्याच वेळेला त्या सांडव्यातनं जेव्हा ते पाणी येईल त्यावेळेला ते पाण्याचा प्रवाह जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येईल त्याच वेळेला आपल्याला त्या किंवा सोलापूरकरांना त्याची ती जाणीव होते. अशातला तो भाग आहे. तर यावर्षी काय नेमकेपणाने काय झालं तर अतिवृष्टी जी झाली ती जवळजवळ आपल्याकडे 50% जास्त झाली. नेहमीचा जो नॉर्मल रेनफॉल जो आपल्याकडचा असायला पाहिजे त्या रेनफॉलमध्ये जवळजवळ 50%च्या आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे आपले वादळी वाऱ्यापासून निर्माण झालेले किंवा सायक्लॉनिक रेंज ज्याला आपण म्हणतो हे असल्यामुळे आपल्याकडे हा रब्बीचा जो काही भाग आहे हा आपला सगळा भाग हा रब्बीचा भाग आहे. कारण आपल्याकडे साधारण नवरात्राच्या वेळेला दिवाळीच्या वेळेला आपल्याकडे हे वादळी वारे येतात आणि जेव्हा मान्सून परत फिरत असतो त्यावेळेला येणारा पाऊस हा सोलापूर जिल्ह्यासाठीचा असतो आणि त्याच्यावरती आपण आजूबाजूचे जे सर्वजण आहोत ते रब्बीचं पीक घेणारे आहोत आणि त्यामुळे ज्वारीचं कोठार आणि ज्वारी असणारे अशा तऱ्हेचा हा सगळा आपला तो भाग आहे. तर या सगळ्यामध्ये यावर्षी बंगालच्या उपसागरामध्ये लागोपाठ सायक्लॉन्स आलेले असल्यामुळे हा सगळा जो काही भाग आहे तो एका पाठोपाठ आपल्याला पावसाच्या सरी मिळाल्या आणि या पावसाच्या ज्या सरी आपल्याकडे ज्या आल्या त्याच्यामध्ये हिप्परगा धरण हे पूर्णपणे भरलं. दुसरी गोष्ट हिप्परगा धरणामध्ये गेले 125 वर्षामध्ये म्हणजे 250 वर्षामध्ये जवळजवळचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये कोणत्याही काळामध्ये गाळ काढण्याचं प्रमाण हे काही झालेलं नव्हतं. गेल्या 8-10 वर्षामध्ये थोडासा जो काही गाळ काढण्याचा जो काही भाग काम झालेला समाज काम म्हणून एक थोडासा जो काही भाग झालेला होता त्याच्यामध्ये तो भाग झाला होता परंतु तो अतिशय तुटपुंज असा तो भाग होता आणि त्यामुळे जे काही हिप्परगा तलावाचं जी की साठवण क्षमता जी आहे त्या साठवण क्षमतेमध्ये आता गाळाने भरलेली असल्यामुळे जवळपास
आमच्या अंदाजाप्रमाणे जवळजवळ 30 ते 40% जास्त गाळ हा हिप्परगा धरणामध्ये आता आहे. अच्छा. म्हणजेच थोडक्यात आता हिप्परगा धरणाची जी इंग्रजांच्या काळामध्ये असलेली जवळजवळ 3 TMCची जी साठवण क्षमता होती ती आता जवळपास 2 TMCच्या जवळपास आलेली आहे. म्हणजे इतका आणि गाळ जर आहे इतका तो गाळ त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे थोडा जरी जास्त पाऊस पडला तर त्या ठिकाणी आपल्याला सांडव्यातून तो आता वाहताना दिसतो. परंतु हे सांडव्यातून ओढा पुढे किंवा ही नदी पुढे वाहायची ही जवळजवळ बंद झालेली असल्यामुळे अतिक्रमण त्याच्यावरती भरपूर झालेली आहेत आणि त्याचबरोबरीनं त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची नागरी अतिक्रमणं जशी झाली तशीच शेतकऱ्यांची सुद्धा अतिक्रमणं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्याचा वापर हा शेतीच्या कामासाठी आणि नागरीकरणाच्या कामासाठी म्हणूनही झाला आणि हळूहळू नदीचं पात्र हे संकुचित होत गेलं आणि हे संकुचित झाल्यामुळे जेव्हा अशा तऱ्हेची आताची यावर्षी जशी ही अतिवृष्टी झाली ती अतिवृष्टी झाल्यानंतर जेव्हा पाण्याचा मोठा फ्लो जेव्हा ज्या वेळेला आला किंवा मोठा व्हॉल्यूम ज्या वेळेला हा आला त्यावेळेला ती घेऊन जाण्याची कपॅसिटी या खालच्या प्रवाहामध्ये नसल्यामुळे हा जो काही पूर आहे हा पूर या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. बरं ही परिस्थिती कुठे आहे तर ही परिस्थिती सोलापूर शहराचा जो काही नागरी वस्तीचा जो भाग आहे त्या भागामध्ये तर आहेच आहे परंतु पुढे सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये ती संकुचित केलेली आहे आणि त्यामुळे पुढे सुद्धा पाणी सरकताना ती सीना नदीपर्यंत जेव्हा ते पाणी गेलेलं आहे तिथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी ती कमी जास्त संकुचित होत गेलेली असल्यामुळे तिचं पात्र उथळ झाल्यामुळे तिचं पात्र भरलेलं गेलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती येणारं जे पाणी आहे ते पाणी वाहून येण्याची क्षमता न असल्यामुळे आणि हे याच्यामध्ये हे जे चढ उतार आहेत या चढ उतारामुळे जे पाणी साचत गेलं सखल भागातनं पाणी साचत गेलं त्या सखल भागामध्ये हा आपल्याकडचा हा अवंतीनगरचा आणखीन हा जो काही सगळा जो काही भाग आहे तो सगळा भाग येतो. त्याचबरोबर 7 कमानी आणखीन याच्या खालचा जो काही भाग आहे 11 कमान म्हणून जेव्हा म्हणतो आपण 7 कमान 4 कमान एकत्र करून 11 कमानीचा जो भाग आहे रेल्वेच्या खालचा त्याचा जो काही खालचा भाग आहे या सगळ्यामध्ये आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी आदिला नदीची जी पूर्वीची रुंदी आणि खोली होती ती व्याप्ती जी मोठी होती ती जवळजवळ पूर्णपणे संकुचित झालेली आहे आणि तिची आता त्या ठिकाणी पाणी वाहून नेण्याची क्षमता नसल्यामुळे एक गोष्ट तर आता सगळ्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही की आपण बाळ्याचा ओढा म्हणतो म्हणजे बाळ्यापासून खरी तर ही आदिला नदी येते पुढे आणि बाळ्याचा ओढा म्हटलेला आहे परंतु त्या बाळ्याच्या ओढ्याचं महत्व इतकं कमी झालेलं आहे की त्या बाळ्याच्या ओढ्याच्या पात्रामध्ये सगळे इतर अतिक्रमणं झालेली आहेत आणि कारंब्या ओढ्याला महत्व आलेलं आहे. आता सुद्धा जर बातम्या जर मी बघितल्या म्हणजे मलाही काही वेळेला गंमतशीर वाटतं की कारंबा ओढ्याबद्दल जास्त बोललं जातं. कारंबा ओढा आता रुंद करा आणखीन खोल करा म्हणून आता काम चालू आहे परंतु जो कारंबा ओढा आदिला नदीला मिळणारी उपनदी आहे त्या मुख्य नदीचं मात्र कामाबद्दल अजूनही विचार केला जात नाही. तर खरं आज असं झालेलं आहे की आदिला नदी ही राहिलेलं पात्र वर आहे आणि कारंबा नदीचं पात्र तिच्या उपनद्याचं पात्र हे खालच्या बाजूला गेलेलं असल्यामुळे आता खोलीकरणामुळे तर अजून खाली ते गेलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो काही भाग आहे आपल्याला हा विचित्रपणे हा आता सध्या आपल्याला भोगताना दिसतो सगळीकडेच आहे. तर हिप्परगा धरणानंतरची जी नदी आहे ती नदी पूर्णपणे चांगल्या तऱ्हेनं तिचा सर्व्हे करून पूर्णपणे सीना नदीला ती ज्या ठिकाणी संगम म्हणून ज्या ठिकाणी ती मिळते तिथपर्यंतचा सगळा भाग हा पुरेसा रुंद आणि पुरेसा खोल म्हणजेच नदीची जागा नदीला देणं हा भाग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्यातून सोलापूरकरांची सुटका नाही हे शास्त्रीय सत्य आहे असं मला सर्व सोलापूरकरांना सांगावं वाटतं. आणि हे आपण जर तेवढ्यापुरतं तेवढं जर काही उपचार करणार असू तर ते तेवढ्यापुरतेच उपचार दिसतील परंतु पुन्हा एखादी अतिवृष्टी झाली पुन्हा एखादा मोठा पाऊस झाला पुन्हा जर सांडव्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस आला किंवा वरच्या तुळजापूरच्या बालाघाटच्या भागामध्ये जर मोठा पाऊस पडला आणि ओसंडून जर हिप्परगा तलाव जर वाया तर आपल्याला याच्यातून आपल्याला सुटका नाही आणि पुन्हा हे जे काही आहे हा त्रास सगळ्यांना सहन करावा लागेल. माझ्या या सर्व मित्रांनी जी संवर्धन समिती स्थापन केलेली आहे समन्वयाचं काम घेतलेलं आहे
आणि सगळ्यांना एकत्रीकरण करून आपण याच्यामध्ये संवर्धन करूयात आणि चांगला हा जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय योग्य असा उपक्रम आहे. परंतु या सर्व उपक्रमाच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नदीला, आदिला नदीला आणि आदिला नदीची जी उपनदी म्हणून असलेले जे काही भाग आहेत, उदाहरणार्थ बार्शीकडचा जो ओढा, हा तुळजापूरकडचा हा हिप्परग्यातनं येणारा ओढा आणि हा हैदराबादच्या भागाकडनं येणारा, हा कारंबाच्या मार्गे येणारा, शेळगी कारंबा मार्गे येणारा हा जो काही ओढा आहे, याची पुरेशी रुंदी आणि खोली ही पूर्णपणे करत येणं, यापुढे याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे वेडीवाकडी कामं न होणं आणि ती जागा तशीच अबाधित राहणं आणि त्या ठिकाणी मग उद्यानं किंवा झाडं अशा तऱ्हेचा भाग त्या ठिकाणी करून पर्यटनाला योग्य अशा तऱ्हेची जर आपण हे सगळे नदीकाठ जर बनवले तर निश्चितपणे आपल्याला आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण सोलापूरचं जे ब्रँडिंग करायचं आहे ते ब्रँडिंग अतिशय चांगल्या तऱ्हेनं करू शकू आणि स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर आणि खायचं प्यायचं सोलापूर अशा तऱ्हेचं आपण छानपैकी याचं सोलापूरचं ब्रँडिंग करू शकू. पण याच्याबद्दल सर्व प्रशासन, सर्व समाज, सर्वांनी मिळून एकत्रितपणे निश्चितपणे योग्य अशा मार्गाने जर याच्यावरती जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला याच्यातून यश प्राप्त होईल, हे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. सर, आपण या नदीबद्दल खूपशी चर्चा करतो, पण नेमकं याचं स्थान कशा पद्धतीने पसरलेलं आहे, म्हणजे ती कशा पद्धतीने विस्तारलेली आहे, याबद्दलची माहिती थोडीशी द्या. याबद्दलचं जेव्हा आपण आता हे प्रत्येक नदीचं हे नदी खोरं म्हणून समजलं जातं, मग ती किती छोटी नदी असू दे किंवा मोठी नदी असू दे किंवा मध्यम नदी असू दे, तर तसं खोऱ्याच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायचं तर हे आदिला खोरं जे काही आपण ज्याला म्हणतो आहोत, हे आदिला खोरं जे आहे, हे आदिला खोरं हे जवळजवळ 750 स्क्वेअर किलोमीटर किंवा चौरस किलोमीटर अशा विस्तारित भागामध्ये पसरलेली आहे ही जी आहे ती. आणि याच्यामध्ये तिची लांबी मागाशी मी म्हणालो प्रमाणे त्याप्रमाणे 50 किलोमीटर जवळजवळ तिची लांबी आहे आणि तिची जी काही सरासरी जी रुंदी आहे ती सरासरी रुंदी तिची जवळजवळ 15 किलोमीटर आहे. तर अशा तऱ्हेचा हा जेव्हा हा सगळा जो काही भाग आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की हैदराबाद आणि या भागामध्ये जेव्हा तो कारंबा ओढा जेव्हा आपण म्हणतो आहोत किंवा येणारी ती उपनदी जी आपल्याला अवंतीनगरच्या या खालच्या अंगाला गेल्यानंतर जी आपल्याला ती पाहायला मिळते, तिचं वैशिष्ट्य असं म्हणजे सोलापूर शहराचं सगळं पाणी हे त्या कारंबा ओढ्याला मिळतं. इकडच्या हिप्परगा बाळा जो काही हा बाळ्यावरनं येणारा हा जो काही नदीचा आदिला नदीचा जो भाग आहे किंवा बार्शीकडनं येणारा आहे त्याच्यामध्ये सोलापूर शहराचं कोणतेही पाणी मिसळलं जात नाही. तर पाणी मिसळलं जाणारं शहरातलं सगळं म्हणजे थोडक्यात कारंबा ओढ्यामध्ये मी आता जे म्हणालो तुम्हाला मगाशी की कारंबा ओढ्याचं काम का करतायत, या करण्याचं कारण जरी असलं तरी सुद्धा याचं महत्त्व आपल्याला शेवटी त्या आदिला नदीमध्ये त्याचं ते पाणी जाऊन पडणार आहे याच्याशी जोडणं जरुरीचं आहे. पण आता जे काम होतं आहे याला कारण म्हणजे सोलापूर शहरामध्ये गोळा होणारं सर्व पाणी हे आता सध्या कारंबा ओढ्यामध्ये ते या ठिकाणी ते येतं आहे आणि त्या कारंबा ओढ्याचं जे काही पाणी आहे त्याचा जो काही फुगोट्याचा जो काही भाग आहे तो फुगोट्याचा भाग हा सध्या या पुण्याच्या हायवेच्या खालच्या अंगाला जी काही नगरं वसलेली आहेत, वेगवेगळी नगरं वसलेली आहेत, या सगळ्या भागामध्ये ते पाणी शिरलेलं आहे किंवा पाणी शिरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तर ही जी काही भाग आहे याचा पूर्णपणे सर्वे करून त्या ठिकाणी नेमकी त्याच्या कुठपर्यंत पाणी किती उंचापर्यंत ते पाणी जाऊ शकतं किंवा त्याचा फुगोटा कुठपर्यंत येऊ शकतो याचा स्वतंत्ररित्या अभ्यास करूनच याच्यामध्ये ती खोलीकरण केलं पाहिजे. नुसतंच 2 मीटर किंवा 1 मीटर असं तऱ्हेचं जे नुसतं काही आता करण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये मला वाटतं कुठेतरी शास्त्रीय अभ्यास होणं जरुरीचं आहे आणि तो शास्त्रीय अभ्यास होऊन मग त्याप्रमाणे नेमकी खोली किती पाहिजे आणि नेमकी खोली नुसती नाही तर त्याचा नेमका उतार सुद्धा किती पाहिजे याचा सुद्धा एक गणित आहे आणि त्या गणिताचा जेव्हा आपल्याला पूर्णपणे अभ्यास होईल त्याच वेळेला त्याच्यामध्ये आपल्याला
कारण काय की आज आत्ताचा जो काही भाग चाललेला आहे त्याच्यामध्ये आत्ता म्हटलेलं जातं की 15 मीटर त्याची रुंदी कारंब्या ओढ्याची जी आत्ता केली मला वाटतं जाते त्याच्याही पेक्षा कमी असावी. तर 15 मीटर रुंदी आहे आणि 2 मीटर खोली आहे. परंतु 15 मीटर रुंदी आणि 2 मीटर खोली एवढ्या व्यासाच्या मधनं आपलं संबंध शहरातलं पाणी आणि संबंध कारंब्या जो काही भाग आहे वरच्या बाजूचा जो हैदराबाद रोडचा भाग आहे याच्यातलं सगळ्यातलं पाणी अतिवृष्टी झाल्यानंतर याच्यातून जाऊ शकणार आहे का हा भाग पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर याची गणितं होणं शास्त्रीय दृष्टिकोनातून जलसंपदा विभागाकडून किंवा तज्ज्ञ इंजिनियरांच्याकडून यांच्याकडून हे कामं होणं अतिशय जरुरीचं आहे. आणि मगच नेमकेपणाने किती खोली पाहिजे, किती उतार पाहिजे आणि किती रुंदी पाहिजे. आणि ही उपनदी आदिला मिळाल्यानंतर आदिला नदी जी मुख्य नदी आहे तिचं पात्र किती मोठं रुंद पाहिजे आणि तिचं पात्र किती खाली खोल पाहिजे याचं सगळी गणितं करून मगच हे काम मोठं काम आहे ते हाती घ्यावं अशी माझी एक विनंती सगळ्यांना राहील. निश्चितच अभ्यास जितका मोठा असतो तितका त्याच्याविषयीची तळमळ आणि व्यासंग मोठा होत जातो. आणि या माध्यमातून आपल्याला हे छान समजतंय आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे किती छान आहे. शेवटच्या टप्प्याकडे आपण जाऊया. मला असा प्रश्न तुम्हा चौघांना विचारायचा आहे की तुम्ही वेगवेगळ्या पदांवरून समन्वय करतच आहात, काम करतच आहात, पण तुम्हाला या नदीविषयी आता काय व्हावं हे अगदी थोडक्यात तुम्ही मला सांगा. सर, आपल्या सोलापूरचा उन्हाळा आता खूप प्रसिद्ध झालाय. हे असं का झालं तर मागं काही वर्षात म्हणजे 1-2 वर्षातच वृक्षगणना झाली होती. तर त्याचं प्रमाण एवढं अचंबित करणार आहे की माणशी 2 वृक्ष असं प्रमाण आहे. हे वाळवंटात असतं. आपल्याला जर पर्यावरण सुसह्य हवं असेल तर माणशी 12 ते 15 वृक्षांची गरज आहे. तर आपल्या शहराचं तापमान आणि पर्यावरणाचा समतोल राहील. म्हणजे निसर्गाकडून नुसतंच घेतोय, देत काही नाहीये आपण. जर आपण नदीचं संवर्धन केलं तर आपण सोलापूर शहराच्या पर्यावरणाचं पण संवर्धन करू. नदीच्या दोन्ही तीरांवर जर वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात झाले तर आपोआप टेम्परेचर कमी होईल शहराचं. नदीमध्ये पुन्हा अतिक्रमण होणार नाही. नदीचं संवर्धन व्यवस्थित होईल. त्याचबरोबर पर्यावरणाचा योग्य समतोल राखला जाईल. वा, छान. ही खूप छान संकल्पना आहे आणि निश्चितच आपण याच्या माध्यमातून आणखीन निसर्गाला हिरवाई देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. सर, तुम्ही तर चंगच बांधलेला आहे की प्रसार आणि प्रचार करायचा. आता काय संकल्पना आहे डोक्यात की तुम्ही म्हणालात मगाशी शाळाच्या माध्यमातून आपण हे करू शकतो, पण ते तिथपर्यंत मर्यादित न राहता ती पुढची पिढी सुद्धा याच्यामध्ये या समाजाभिमुख कामात सक्रिय व्हायला पाहिजे. याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? म्हणजे शाळेचं पिकनिक सुद्धा आपण तिकडे नेऊन एखाद दिवस तो एक टापू स्वच्छ केला, तिथे काही बीज रोवली, हे म्हणाल्याप्रमाणे सर म्हणाल्याप्रमाणे, तर तोही भाग होऊ शकतो. बरोबर. अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे या मुलांना त्या नदीपर्यंत आणणं, कारण आणि नदी हा विषय वेगळ्या पद्धतीने समजून सांगितला. अनेक वेळा आपण समुद्र ज्यावेळेस संकल्पना शाळेमध्ये शिकवतो, जी मुलं इथं आहेत त्यांना समुद्र ही संकल्पना डोळ्यामध्ये जर तुम्ही सांगितली एवढं पाणी असतं एवढं असतं, ते घरातल्या हौदाला समुद्र समजतील. कारण प्रत्यक्षात एखादी गोष्ट पाहत नाही तोपर्यंत त्याचं काय म्हणू व्हिज्युअलायझेशन अनुभूती जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तो विषय त्या मुलांपर्यंत जात नाही. हा आपल्या सगळ्यांचा विषय आपल्याला माहीत आहे. मग जर नदी ही नेमकी संकल्पना ती कॉन्सेप्ट आपल्याला जर सांगायची असेल तर त्या पात्रामध्ये किंवा त्या नदीच्या आसपास मुलांना जर नेता आलं तर ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं रुजवणं शक्य होणार आहे. आणि एकदा का मुलांच्या मनामध्ये नदीची संकल्पना रुजवली गेली तर त्या संदर्भात येणारे जे काही विषय असतील, मग जसं आता मगाशी म्हटलं की नदीच्या बाजूला हिरवाई करणं असेल किंवा सुगंधी फुलांच्या रांगा लावणं असेल, झाडांचं असेल, किंवा तिथं बोटिंग जर करता आली, ती सरांनी शास्त्रीय भाषेमध्ये जे सांगितलं की ती हाईट किंवा तो जो उतार जर मेंटेन करता आला, त्या पाण्याचा फ्लो मेंटेन करता आला, तर आपल्याला जवळपास जो सोलापूर पुणे जो हायवे आहे त्यापासून ते इकडं रेल्वेचा जो ब्रिज आहे, आपण या बाजूला थांबतोय, तो जवळपास 2.5 किलोमीटरचा आहे. तो परिसर आपल्याला पिकनिक स्पॉट म्हणून जेव्हा डेव्हलप करायचं असेल तर चांगलं बोटिंग आपल्याला तिथं करता येईल. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातले द्रोणाचार्यच आपल्या सोबत आहेत, त्यामुळे आपण त्यांना विचारून हे करू शकतो. अगदी बरोबर. हे कुठल्या पद्धतीने आपल्याला ती हाईट मेंटेन करता येईल किंवा ती तो काय म्हणूया तो परिसर आपल्याला करता येईल सेफ आणि आपल्याला जे सकारात्मक पेरायचं आहे त्याच्याबद्दल. सर, तुमची काय संकल्पना, इथून पुढचा काळ तुम्ही कशा पद्धतीने याकडे पाहताय आणि काय काम करू इच्छिता? आता जसं की सरांनी आताच म्हटल्याप्रमाणे
की नदी जिकडून येते ॲक्च्युली तुळजापूरची त्यामध्ये साधारणतः 20 एक गाव आहेत, उत्तर सोलापूरची 25-26 गाव आहेत, दक्षिण सोलापूरची 14 एक, म्हणजे 60 एक गावं ह्यामध्ये गावं येतात. जोडलेली. आणि 60 गावांच्या माध्यमातून ही नदी तेलगावला जाऊन मिळते. पण ज्यावेळेस नदी येताना आपण पाणी जे आता सोलापूरला आपण पिण्याचं आणतो ते उजनी धरणावरती 2 पाईपलाईनच्या माध्यमातून सतत येत आहे. हेच जर पाणी आपण जे कंटिन्युअसली प्रवाहित होऊन जात आहे, ह्याच्यासाठी जर आपण वरती जर बंधारे बांधले किंवा जसे आता धरण आहे त्या माध्यमातून जर करण्यात आलं, टप्प्याटप्प्याने हे बऱ्याच ठिकाणी अडवण्यात आलं, कोल्हापूर टाईप जर बंधारे केले तर ह्या लोकांनाही जास्त त्रास होणार नाही आणि कमीत कमी कालावधीमध्ये ती नदी बऱ्याच ठिकाणी राहिल्यामुळे पाण्याचं जे पर्क्युलेशन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात ती जमिनीमध्ये राहील आणि ऑटोमॅटिकली पताचा पाझर सोलापूरकरांना आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मिळेल. आणि जसं की आलमट्टी धरणावरती बरंच काम झालेलं आहे पर्यावरणासंदर्भातलं. डॅम बाजूला आहे, त्या बाजूला खूप मोठं गार्डन केलेलं आहे. तिथंच वन खात्याची नर्सरी आहे जवळपास 30 एकरवरती. तर असं काही करता आलं हे पर्यटनावरती, जसं आता वारसा हा जागतिक वारसा त्याला देण्यात आलाय, पण नुसतं जागतिक वारसा देऊन उपयोगाचं नाहीये, तर सोलापूरकरांनी जास्तीत जास्त त्यावरती काम करणं अपेक्षित आहे. त्याच्या बाजूला 400 एकर जलसंपदाची जागा आहे, त्या जागेवरती जर काम करण्यात आलं, कारण का ते जे जागा ठेवण्यात आली आरक्षित, त्या जागेवरती काय केलंय, ते डॅमला कधी काय हानी पोहोचली तर तिथली माती काढून तिकडे घेऊन जायचा असा शासनाने त्यावेळेस विचार केलेला आहे. आपण जर त्या संदर्भातलं जर काम केलं, सोलापूरला जर टेम्परेचर कमी करायचं असेल, तुम्हाला 45 डिग्री टेम्परेचर आता सोलापूरचं आहे, पुढच्या वर्षी याला कदाचित 46-47 पर्यंत जाईल, तर टेम्परेचर कमी करायचं असेल तर ते त्यावरती काम होणं अपेक्षित आहे. चारी बाजूनी ह्या नदीचा कसा उपयोग करून घेता येईल आणि पाण्याचा उपयोग कसा करून घेता येईल आणि लोकभावना कशी ह्यामध्ये जास्तीत जास्त जुळवून घेणं गरजेचं आहे. जिल्हाधिकारी तुळजापूरचे असतील, धाराशिवचे असतील, सोलापूरचे असतील, जे विभागीय आयुक्त असतील, ह्यांना जर हा विषय जर व्यवस्थितपणे आपण सांगितला, जे काही अधिकारी असतील, आता जसं सर ह्यामध्ये खूप लीडपणे भाग घेऊन हा सगळा विषय पुढे आपल्याला मार्गदर्शनच करतील. कारण का जिओलॉजी ही खूप महत्वाची आहे, कारण जिओलॉजी जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, कारण का त्याचा चढ उतार, कुठे खोलीकरण पाहिजे, किती रुंदीकरण पाहिजे, सरांनी जे सांगितलं 15 मीटर ही रुंद आहे, म्हणजे रुंदी ही नदी सांगत नाही. आता ऍक्च्युअली कसं गंगा नदीचं पात्र, आम्ही ज्यावेळेस गंगा नदीला गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात फ्लड आल्यानंतर दोन्ही बाजूला 2-2 किलोमीटर नदी विस्तारली जाते, मग त्यावेळेस लोकांना कसा त्रास होतो, ह्याच्या पाठीमागची कारण आहेत की आपण पर्यावरणावरती खूप अतिक्रमण करत चाललोय. वरचेवर आपण रासायनिक खतं टाकतोय. अतिक्रमण हा गुळगुळीत शब्द आहे, अत्याचारच करतो आपण एका दृष्टीने. आणि हा सगळा विषय आपण खूप म्हणजे तीव्रतेने घेतोय. प्लास्टिकचा भस्मासूर आपण प्रचंड प्रमाणात करतोय. बरीचशी त्याला कारण आहेत. प्रचंड गावामधनं जसे आहे तशी घाण सगळी त्या नदीमध्ये सोडली जाते. बऱ्याचशा शहरांमधनं आज पूर्ण भारतात हे चित्र आहे. हे जोपर्यंत आपण समाज म्हणून आपण पुढे येऊन करणार नाही आणि तो बदलणार नाही, तोपर्यंत मग असे फ्लड्स येत राहतील. आणि निसर्ग आपल्याला अनाभागा सांगतोय, पण आपल्याला ते कळायला पाहिजे. आपल्याला जर ते कळलं तरच आपण निसर्गावरती आणि निसर्गाचं आपल्यावरती प्रेम राहील. म्हणजे जाणीव जागृती तर आहेच, पण त्याच्याबरोबर आपल्या त्रिसूत्री आपण ठेवणं गरजेचं आहे. शासन, समाज आणि नदी ही त्रिवेणी आपण गुंफणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्यापासूनच आपण सुरू करू शकतो. सर, तुम्ही काय सल्ला द्याल किंवा तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, काय आपण उपचारात्मक गोष्टी करू शकतो? आदिला नदी कृती समितीमधील सदस्य या नात्याने मी सामान्य नागरिकांचं आरोग्य आणि पर्यावरण ह्या दोन्हीच्या हितासाठी मला असं वाटतं की जी आदिला नदी आता आपण पाहतोय किंवा त्याच्या आजूबाजूचे जे ओढे आहेत किंवा नैसर्गिक जे काही पाण्याचे जे प्रवाह आहेत, हे प्रवाह हे नैसर्गिकरित्या आहेत असे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणजे सामान्य नागरिकाची आहे, प्रशासनाची आहे आणि उद्योजक जे आहेत आजूबाजूचे, ह्या सर्वांची एक सामुदायिक जबाबदारी आहे की ते जे सगळे जे पाण्याचे स्रोत आहेत ते नैसर्गिक कसे राहतील हे त्यांनी सर्वांनी पाहावेत. त्यामध्ये सिवेज जे जो पार्ट आहे, जे मल निस्सारण जो आहे किंवा जे घाण पाणी आहेत, सगळे वेगवेगळ्या इंडस्ट्री मधलं घरगुती पाणी आहे आणि इतर ठिकाणचं जे पाणी आहे, तर हे तिथं न मिश्रित होता ते कशा पद्धतीने त्याची वाहिनी वेगळी असावी, या मल निस्सारण करणारी म्हणजे सिवेज ट्रीटमेंट व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते व्यवस्थित एका वेगळ्या आपल्या चॅनल मधनं गेलं पाहिजे. आणि हे जे सगळं नैसर्गिक स्रोत आहेत पाण्याचे, हे सगळे वेगळे असले पाहिजेत की जेणेकरून आरोग्याच्या काही समस्या त्या भागातल्या नागरिकांना उद्भवणार नाहीयेत
आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं संवर्धन होणार आहे, पर्यावरणाचं होणार आहे, जे सगळे जीवजंतू त्यांचं संवर्धन होणार आहे, इतर सगळ्या कुठल्याही नागरिक समस्या आहेत ह्या उद्भवणार नाही आहेत आणि नक्कीच सर्व जे आपलं सोलापूर आहे स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होणार आहे असं मला म्हणजे वाटतं. क्लासिफिकेशन हे प्रॉपर व्हायला पाहिजे आणि त्याची यंत्रणाही सजग असली प्रामाणिकपणे पाहिजे. व्हायला पाहिजे, प्रामाणिकपणे झालं वा. पाहिजे. हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे. शेवटी आपण परत गोड भागाकडे जाऊया, सरांकडे जाऊया, कारण हे अधिकृतरित्या खूप महत्वाचं आहे. सर, तुम्ही सोलापूरकरांना काय सल्ला द्याल जाता जाता? नाही, सोलापूरकरांसाठी हे सगळ्यात महत्वाचं की आज आदिला नदीनं आटपाट नगर होतं, तिथं एक नदी होती. ही जी काही गोष्ट आहे आपण ऐकत आलेलो आहोत ती आता आपल्या या आयुष्यामध्ये खरीच ठरलेली आहे. आणि आदिला नदी प्रत्येकाने आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे, तिचं रुद्ररूपही बघितलेलं आहे. आणि आता तिचं सुंदर रूप बघण्यासाठी म्हणून प्रत्येकाने जर एकत्रित जर काम केलं, माझे हे सर्व जे काही मित्र आहेत, मंडळी आहेत, सर्व समाज जो आहे आणि सर्व जे समाज बांधव आहेत, या सर्वांनी एकत्रित येऊन प्रशासनाच्या मदतीनं हे जर एकत्रित जर काम केलं तर निश्चितपणे मी म्हणल्यासारखं सुजलाम सुफलाम असा जो काही हा सगळा जो काही भाग आहे, एक दुष्काळी भाग, सोलापूर हा दुष्काळी आहे, हा जो काही शिक्का आपल्यावरती आहे पुसू शकतो. तो आपल्याला निश्चितपणे पुसता येईल आणि चांगल्या तऱ्हेनं आपल्याला हे काम करता येईल. आपण सर्व मिळून एकत्र करूयात. साथी हात बढाना, अशा तऱ्हेनं आपण एकत्र काम करूयात. धन्यवाद. क्या बात आहे. आपण जर निश्चितपणे काही करायचं ठरवलं आणि चंग बांधला तर नक्कीच आपण करू शकतो. संघटनात्मक स्तरावर, संस्थात्मक स्तरावरती ही सर्व मंडळी काम करतच आहेत. एक विशालकाय वृक्ष या छोट्या छोट्या फांद्यांच्या माध्यमातून काम करू पाहतोय. आपण सर्वजण मिळून हे काम करायचंय. माध्यम म्हणून आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. केवळ एकत्र जमवणं नव्हे तर एकत्र चालणं ही आमची भूमिका असेल आणि ती कायम आम्ही जागत राहू. पण यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे तो शासन स्तरावरचा, अर्थात त्याला यंत्रणा आहे. यंत्रणेप्रमाणे आपण अपेक्षा सांगूया. अर्थात आर्जव आहे, हा आर्जव करणं आपला हक्क आहे. जिल्हा प्रशासन म्हणजे आदरणीय जिल्हाधिकारी साहेब कुमार आशीर्वाद सर यांनाही विनंती आहे की त्यांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालावं. जलसंपदा विभागाने जर मनावर घेतलं तर काय होऊ शकणार नाही, हा प्रश्नचिन्हच समूळ बाजूला होऊ शकतो. महानगरपालिकेचाही यात मोठा वाटा आहे. जर त्यांनी वैद्य सरांनी सांगितल्याप्रमाणे क्लासिफिकेशन केलं आणि यंत्रणा जर कामाला लागली तर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण बाजूला होऊ शकतं आणि त्याचं क्लासिफिकेशनही चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. पालकमंत्री जयकुमार गोरे सर यांनीही याकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहिलेलं आहे. त्यांनी जर मनावर घेतलं तर हे काम होऊ शकतं. आणि सरते शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जर का सोलापूरच्या या वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेलाच आहे आतापर्यंत, पण या आदिला नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि आणखीन सशक्तीकरणासाठी जर लक्ष घातलं आणि सकारात्मक पावलं टाकण्यासाठी सर्वांना सोबत घेतलं तर निश्चितच आदिशक्तीच्या नावावरून या आदिला नदीचं नाव निर्माण झालेलं आहे असं संशोधन विशाल फुटाणे सर यांनी केलेलं आहे. त्यांचाच हा मुद्दा मी पुढे सरकवते. आदिशक्तीला नमन करणारी ही जी काही नदी आहे, ही प्रकृती आहे, ही सोलापूरचं वैभव होऊ शकते आणि त्या वैभवाला आपण साक्षीदार म्हणून ही पिढी इथे उभा आहोत. पुढच्या पिढीला आपल्याला स्वच्छ सुंदर सोलापूर द्यायचं आहे आणि ही जबाबदारी आम्हा सर्वांची आहे, तुम्हा सर्वांची आहे. तेव्हा सगळेजण मिळून काम करूया. आपल्या आदिला नदीला स्वच्छ, सकारात्मक अशा रूपात पाहूया. धन्यवाद.